म्हणते साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे MPLच्या आज चौथ्या पर्वाच्या पहिल्या दिवसामध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओंकार, काय अपेक्षित करतोयस? किती धावांपर्यंत मजल मारू शकतील बॅटिंग टीम? आपण जर पाहिलं तर ज्या धावगतीने आता मात्र हा धावफलक पुढे धावतोय, तर मला तरी वाटतंय की 50च्या आसपास धावसंख्या कुठेतरी अपेक्षित करू शकतो आपण. 50 पर्यंत जर आपल्या संघाला इथे विजय मिळवून द्यायचा आहे, स्वतःच्या गोलंदाजांना थोडंसं पाठबळ धावसंख्येचं धावांचं द्यायचं आहे, तर 50 पर्यंतची मजल गाठावी लागेल. परंतु थोडंसं इथे आपण पाहतोय दोन्ही फलंदाज झगडताना पाहायला मिळत आहेत. मोठा फटके खेळण्यापासून आतापर्यंत वंचित ठेवलंय. गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारची राहिली आहे. अप्रतिम लाईनअप पाहायला मिळते. आनंद गोपाळ दोन ओव्हर्स आपण पाहिल्या आनंदकडून, अप्रतिम किफायतशीर राहिला. तेजस देखील तीच कामगिरी रिपीट करताना पाहायला मिळतोय आणि सुमितने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे या गोलंदाजीच्या अगेन्स्ट मोठा टार्गेट सेट करत इतकी सोपी गोष्ट नाहीये, परंतु आवश्यकता जरूर आहे. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. ओव्हर दी कव्हर पॉइंट हा चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बाउंड्री रायडर बाउंड्री लाईन वरती चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय जरूर, परंतु तद्वर 2 धावा इथे रोखू शकलेले नाहीयेत. बॅकअप येत नाहीये. थ्रो आलाय. विकेट किपरच्या मागे एकही बॅकअप येत नाही. आनंद थोडासा नाराज दिसतोय आणि नाराज असणार, आवश्यकता आहे. या नाराजीची कुठल्याही प्रकारे ही नाराजी खऱ्या अर्थाने जायज आहे त्या ठिकाणी. बॅकअप महत्वाचा आहे मित्रांनो. मग तो नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल अथवा स्ट्रायकिंग एंडला. 2 धावांच्या मदतीने धावफलक जातो तो यावी 30 या धावसंख्या होती. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुन्हा एकदा चांगला फटका स्लॉट मध्ये होता. हाफ वॉली चेंडू खेळून काढला जातो यावेळी डीप एक्सच्या कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. लॉफ्ट केले जात आहेत. आता मात्र चेंडू येत आहेत जरूर बॅटवरती, परंतु आवश्यक ती पॉवर मिळत नाहीये. आतापर्यंत या षटकातील आपण पाहतोय 5 चेंडूचा केसावंत झालाय. शेवटचा चेंडू असलेल्या षटकातील महत्वपूर्ण असणार आहे हा चेंडू. मोठ्या फटक्याचे प्रयत्न जरूर केले जातील. धावसंख्या आतापर्यंत पाहतोय आपण जाऊन पोहोचले 31 या धावसंख्येवरती. आतापर्यंत एक चौकार आपल्याला या षटकाच्या सुरुवातीला पाहायला मिळाला. अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. ओव्हर दी बाउंड्री रायडर चेंडू जाईल सीमा पार. याच फटक्यांची धाव होती आवश्यकता. तेजसच्या पेसचा तुम्हाला उपयोग करायचा होता. किशोर कुमार काटवडे साहेबांनी अगदी योग्यरित्या ते उदाहरण इथे पेश केलंय. तुम्ही पेसचा उपयोग कशा प्रकारे केला जाऊ शकतो. रोशन, पहिला फटका होता किशोर कुमार काटवडे साहेबांचा, जो अक्रॉस द लाईन खेळला गेला होता. आडव्या बॅटने खेळला होता, परंतु पुन्हा लाईन मध्ये आले, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचले आणि अप्रतिमरित्या एक्झिक्युशन पाहायला मिळाले या ठिकाणी. स्लॉक स्वीपचं मला सूर्यकुमार यादवची आठवण झाली. होय, नक्कीच चांगलं इम्प्रोव्हाइजमेंट या ठिकाणी पाहायला मिळालं. थोडंसं ऑप्स्टमच्या बाहेर आले आणि ऑप्स्टमच्या बाहेर येऊन बॉलला बरोबर आपल्या रीच मध्ये घेतलं. असं नाहीये की बॉल त्यांच्या रीच मध्ये होता, बॉलला रीच मध्ये घ्यावं लागलं आणि मग बॉलला रीच मध्ये घेऊन एक चांगलं इम्प्रोव्हाइज करत बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवताना 4 धावा येत आहेत. चौकारासोबत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोर कार्ड वरती 35 धावा, 35 ऑन दी बोर्ड. षटकांचा खेळ संपलाय. शेवटची ओव्हर आता बाकी आहे. बघूया शेवटच्या षटकात किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल. फलंदाज तर पूर्णतः प्रयत्नशील आहेत. एका बाजूला विजयकुमार कराळे आहेत आणि दुसऱ्या बाजूला किशोर कुमार काटवटे साहेब. दोन्ही फलंदाज चांगले प्रयत्न करतायत. अगदी प्रयत्नांती परमेश्वर आपण जसं म्हणतो नेहमी, तर त्यांना यश मिळेल मला वाटतं शेवटच्या ओव्हरमध्ये. कारण बऱ्यापैकी आता नजर टिकवली आहे बॉलवरती. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला रीड करतायत. पण बॉलिंगसाठी कोण आलाय? महेश तिवार पंचांच्या डाव्या बाजूने. ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू मात्र अगदी आवाक्याच्या बाहेर होता फलंदाजाच्या. अतिरिक्त धावेची घोषणा पंच अमित गोलतकर सरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाते. महेश तिवारला मात्र पहिल्या बॉलवरती दंडित केलंय ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे. स्क्वेअर चेंडूची घोषणा होते. निश्चित रोशन, ज्याप्रमाणे आपण वारंवार उल्लेख करतो, 50चं लक्ष, 50चं टार्गेट तिथपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असणार आहे. या शेवटच्या षटकाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक, परंतु यावी टॉप एज चेंडू हवेत. कोणती चूक नाहीये. कॉट अँड बोल बाय महेश तिवार. फलंदाज विजय कराळे इथे होतील बाद. विकेटचं पतन. विकेट नंबर 3 गॉन. चांगली रणनीती पाहायला मिळाली यावी. आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. नक्कीच, आणि संघर्ष केला बरेच वेळ. मगासपासून आपण त्यांना पाहतोय की फाईट करत होते, झुंज देत होते, लढाईचा प्रयत्न त्यांनी केला, पण शेवटला मात्र अपयशी ठरले, आउट होऊन माघारी परतलेत. शेवटी आपण नेहमी म्हणतो की संघर्ष हे जीवन मित्रा, जो थांबला तो संपला. इथे रडायचं नाही, इथे लढायचं. हा मूलमंत्र घेऊनच तुम्हाला खेळावं लागेल आणि जो
चांगला खेळेल तो मात्र जिंकेल, हेच आपण फक्त सांगू शकतो आजच्या दिवसासाठी. कारण 3 दिवस आपल्याला ही स्पर्धा पाहायची आहे. कोण कसं खेळतंय, कोणाचे पॉईंट टेबल वरती जास्त पॉईंट आहेत, कोणाचं नेट रन रेट चांगलं आहे, त्या सर्व काही गोष्टी लक्षात घेऊन मग शेवटचा दिवस आपल्याला बघायला मिळणार आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी तयारी करायचं. किल्ले पन्हाळा विरुद्ध किल्ले रायगड, दोन्ही संघांच्या संघाने टॉस साठी यायचं आहे इथे. पन्हाळा आणि रायगड या षटकात मात्र निश्चितच आपण पाहतो सुरुवात विकेटने ते केली गोलंदाजांनी. स्वयं चेंडूनंतर चांगले कमबॅक. विजय कराळे बाद झाले, परंतु त्याच्यानंतर येतात यावी बॅटिंग बॅकमध्ये सौरभ रामदास, ज्यांच्याकडे सौरभ रामदास यांच्याकडे देखील कॅलिबर आहे. मोठ्या फटक्यांचा स्विंग आणि मिस पाहायला मिळत आहे. ऑफस्टिकच्या बाहेर झाले होते शफल, आणि ते मात्र सौरभ देखील झालेत बाद. प्लेड ऑन, सौरभ देखील होतात बाद. 2 चेंडू आणि 2 विकेट्स मिळाल्यात. अत्यंत दडपणाखाली थोडंसं अडचणीत सापडलेला पाहायला मिळतोय किल्ले अजिंक्यधार हा संघ. स्लॉग ओव्हरचा खेळ ओमकार बऱ्याचदा मजेशीर पाहायला मिळतो. बऱ्याचदा आपण मोस्टली पाहतो की जास्तीच्या धावा येत असतात स्लॉग ओव्हर मधून, पण इथे तसं दिसत नाहीये. गोलंदाजाचं मात्र या ठिकाणी वर्चस्व दिसतंय या ओव्हरमध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण नेहमीच पाहिलंय की 6 चेंडूंचा खेळ असताना कधी 15, कधी 16, अशा 18 अशा धावा येताना दिसतात. पण या ओव्हरमध्ये कुठेतरी धावफलकाला आळा घालण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. जास्तीच्या धावा खर्च केलेल्या नाहीयेत. रोशन, इथे मी थोडंसं का होईना लक्ष वेधू इच्छिन. हॅट्रिकचा चेंडू असेल जरूर. थोडंसं लक्ष वेधन या ठिकाणी किल्ले अजिंक्यधार संघाच्या रणनीतीवरती. पहिले 2 षटकं पॉवर प्लेची षटकं ज्या ठिकाणी सुरुवात खराब झाली होती. सेकंड ओव्हरमध्ये सेकंड पॉवर प्ले मध्ये आवश्यक ती रिस्क घेतली गेली नाही. त्या पॉवर प्लेचा उपयोग केला गेला नाही. चेंडू आले होते, परंतु त्या चेंडूंचा उपयोग केला गेला नाही, आणि त्याचमुळे काय आपण पाहतो अंतिम क्षणी मात्र आता अंडर प्रेशर पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांचा तुम्हाला उपयोग करावा लागेल, तेव्हा जाऊन तुम्ही पहिल्याच डावात थोडंसं फ्रंट फूट वरती येऊ शकता. हॅट्रिकचा चेंडू आणि हॅट्रिक गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय महेश. परंतु या चेंडूवरती चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. डीबेक्सच्या कव्हर रिजन मध्ये एक खूप सुंदर असा ड्राईव्ह, आणि चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय जातोय सरळ बाउंड्रीच्या बाहेर. एक अप्रतिम एमपीएल चौकार. मोठा चेस होता क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी, परंतु निश्चितच आपण पाहतो अंतिम क्षणी अडवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू अडवू शकलेले नाहीयेत. 4 धावांमध्ये परावर्तित होत असताना हा चेंडू पाहायला मिळतोय. फुलटॉस, आणि या फुलटॉसला मात्र थोडेसे ठिकाणी लेट खेळतात, परंतु चेंडू नो बॅट्स लँड रिजन मध्ये जाताना पाहायला मिळतो. या देखील चेंडूवरती येतोय खणखणीत करकरीत चौकार. बॅक टू बॅक सलग 2 चौकार. इथे मात्र हर्षोल्लासाचं वातावरण अजिंक्यधारा संघाच्या कुटामध्ये पाहायला मिळतोय, आणि निश्चितच या 2 चौकारांनी इथे मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 या धावसंख्येवरती. अजूनही या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 44 धावांपर्यंत मजल मारली आहे. 2 चेंडू आणि अजूनही कमीत कमी 6 धावा जर इथे आल्या तर निश्चितच 50 या धावसंख्येत चांगली फाईट दिली जाऊ शकते, आणि ती परंतु 50 ही धावसंख्या गाठावी लागेल. या चेंडूवरती देखील चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो बॅकफूट वरून. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, परंतु या स्वतःवरती विश्वास दाखवलाय काटवटे साहेबांनी. अंतिम चेंडूवरती स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे, आणि या अंतिम षटकामध्ये सेट बॅटर किशोर कुमार काटवटे रोशन शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईकला येत आहेत. परंतु आतापर्यंत धावसंख्या 45 धावा. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर 50चा आकडा गाठू शकते. ऍटलीस्ट फायटिंग टोटल त्या ठिकाणी कुठेतरी गरजेची होती, आणि ती मिळवून देताना या ठिकाणी पूर्णतः प्रयत्नशील आपल्याला किशोर कुमार काटवटे साहेब बघायला मिळत आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा मात्र एक मिस टाइम स्ट्रोक आलाय. गॅप मध्ये जातोय चेंडू, डीपला प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये असतील, आणि दुसरी धाव सुद्धा मला वाटतं या ठिकाणी इझिली कंप्लीट होतीये. आणि शेवटच्या बॉलवरती आलेल्या या दुहेरी धावेसोबत पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होईल, आणि टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर 47 रन्स ऑन दी बोर्ड अँड 48 रन्स टू विन. 48 धावांचं आवाहन असेल सामना जिंकण्यासाठी. चला, टीम रायगड आणि टीम पन्हाळा दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल, आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. बोर्डे साहेब, आपल्याला विनंती असेल, आपण हा पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पूर्ण करायचा आहे.
बोर्डे साहेब आपल्यासोबत आज उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र ही नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला टीम रायगड आणि दुसऱ्या बाजूला टीम पन्हाळा. दोन्ही संघांचे संघनायक. सर्वप्रथम तर आपापली प्लेइंग 11 ची लिस्ट एकमेकांना शेअर करा आणि काही ऑब्जेक्शन्स असतील तर सर्वप्रथम आपण ते चेक करा आणि त्यानंतर मग आपण टॉसकडे वळूया. टीम पन्हाळाची प्लेइंग 11 द्या. तिकडे आली आहे का आपल्या कॉम्बॉक्स मध्ये प्लेइंग 11 पन्हाळाची? या तुम्ही असं. हा नाही, पहिल्या आधी चेक करून घेऊया नंतर मग टॉस झाल्यानंतर. चला आपण टॉस करून घेऊया. एका बाजूला एमपीएल आहे, एका बाजूला 2026 आहे. दोघांपैकी एक तुम्हाला कॉल करायचा आहे, एकतर एमपीएल किंवा एकतर 2026. हु इज गोइंग टू कॉल? सर पन्हाळा कॉल करेल. 2026 असा कॉल केलेला आहे, पण पुन्हा एकदा मात्र एमपीएल म्हणजे टीम रायगडच्या बाजूने निर्णय लागलेला आहे. सर पहिलीच मॅच खेळताय आज या स्पर्धेतल्या चौथ्या पर्वाची, तर किती उत्सुकता आहे आणि सर्वप्रथम तर तुमचं डिसिजन काय असेल? आमचं डिसिजन असेल की आम्ही बॅट करू पहिले. आम्ही बॅटिंग करतोय पहिले. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि उन्हाची बघता प्रॅक्टिस बघता निश्चितच चांगला खेळ करू असं आम्हाला दिसतंय. थँक्यू. आणि सर काय सांगाल, इतकं छान आयोजन यंदाच्या पर्वाचं, म्हणजे गेल्या वर्षी आपण बेलापूरला खेळलो, या वर्षी आपण पुन्हा एकदा नायगावमध्ये आलो, म्हणजे जिथे पहिलं पर्व घडलं. या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा बऱ्यापैकी आढावा आहे सर्व खेळाडूंना, कारण ऑलरेडी या मैदानावरती आपण सर्वजण खेळलेलो आहे. तर तुमचं काय प्लॅनिंग आहे, तुमचं काय स्ट्रॅटेजी आहे, काय रणनीती आखून आज तुमची टीम मैदानामध्ये उतरणार आहे? निश्चितच पहिलाच पर्व या ग्राउंडवरती झालेला असल्याने मॅक्सिमम प्लेअरला हा ग्राउंड माहीत आहे, त्यामुळे स्ट्रॅटेजी त्याच्याप्रमाणेच असेल. निश्चितच चांगला खेळ करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करू. है ना? थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत सर तुम्हाला आणि तुमच्या टीमला. सर जर टॉस तुमच्या बाजूने निर्णय लागला असता तर तुमचं डिसिजन काय असतं? तुम्ही बॅटिंग घेतली असती की फिल्डिंग? आता तुम्हाला समोरच्या टीमने बॅटिंग घेतली आहे तर पहिली फिल्डिंग करायची आहे, तर किती धावांपर्यंत अडवण्याचा प्रयत्न असेल? आणि कमीत कमी धावात त्याला अडवण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही टॉस जिंकलो असतो तर असं क्षेत्ररक्षणच केलं असतं. म्हणजे टॉस जरी समोरच्या टीमने जिंकलेला आहे तरी निर्णय तुमच्या बाजूने लागला असं म्हणायला हरकत नाहीये. आणि तुमची टीम आज काय ताकदीने उतरते आहे, म्हणजे काय संघबांधणी केली आहे? इतके दिवस वेळ मिळाला म्हणजे ऑप्शन झाल्यानंतर टीमला प्रॅक्टिस करणं, प्रॅक्टिस करून घेणं आणि मग त्यानंतर मग सर्वांमधलं अंडरस्टँडिंग, म्हणजे कसं आहे लाईव्ह ऑप्शनच्या माध्यमातून ज्या वेळेला खेळाडू निवडून दिले जातात त्यावेळेला मात्र हा खेळ एका पत्त्यांसारखा असतो, म्हणजे जे पत्ते येतील त्यावरती तुम्हाला डाव खेळायचा आणि तो जिंकायचा असतो. तर आज तुमच्या टीमची स्ट्रॅटेजी काय असेल आणि काय सांगाल समोरच्या टीमला? काय नाही, स्ट्रॅटेजी सगळ्यांनी प्रॅक्टिस चांगली केली आहे आणि खूप मेहनत केली आहे. आता मैदानात उतरल्यावरच कळेल की काय किती कोण कसं खेळतं काय खेळतं. समोरची टीम पण चांगलीच आहे, आमची पण प्रॅक्टिस चांगली चालू आहे आणि खेळू आम्ही व्यवस्थित. तर तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा आहेत आणि बोर्डे सरांना मी सांगेन की दोन्ही टीमला शुभेच्छा द्यायच्या, स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या आहेत. माझ्यातर्फे दोन्ही टीमच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. आपल्याला विनंती असेल आपण विराजमान व्हायचं आहे आणि दोन्ही टीमने लगेच मॅचची तयारी करायची आहे. नाणेफेकीचा कौल जो आहे तो रायगड टीमच्या बाजूने लागलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि कर्णधार अमोल सरांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही प्रथमतः बॅटिंग करू आणि पन्हाळा संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याची संधी दिली जाते. तर जाऊया मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. 48 धावांच्या पाठलागाला जशी सुरुवात होईल तशा मात्र कॉम्बॉक्स मध्ये आवाजात थोडासा मी बदल करतोय. म्हणजे सहकारी समालोचक मित्र मनोज मानकर सर आपल्यासोबत पहिल्या सेकंड इनिंग साठी जुळलेले असतील. धन्यवाद. धन्यवाद रोशन. आता वळूया पुन्हा एकदा लाईव्ह मॅच कडे. 48 धावांचं आव्हान करायचंय तोरणा संघासाठी आणि आपण बघत असाल दोन्ही सलामवीर मैदानात आपल्याला मैदानात येताना दिसत आहेत. धन्यवाद सर. जाऊया मैदानाच्या दिशेने. 48 धावांचा हा जो पाठलाग आहे तो बघायला सर्वच काही उत्सुक आहेत. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आपल्याला दाखल होताना आपल्याला बघायला मिळते. एका बाजूने आनंद गोपाळ आणि त्यांच्या जोडीला अमित पालवे आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना.
MPL 2026 मास्टर्स प्रीमियर लीग पर्व चौथे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा. मॅच नंबर 2 चा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये. अमित पालवे AP मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील बॅटिंगसाठी. स्ट्राईक आनंद गोपाळ घेत आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र अमित पालवेला आपल्याला पाहायला मिळू शकतील. आणि बॉलिंग मार्क वरती मात्र आपण जर पाहिलं तर ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश मगर अप टू द मार्क आपल्याला पाहायला मिळतील. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेटचा मारा घेऊन सज्ज होताना पाहायला मिळतील. 48 धावांचा पाठलाग. हिअर इट्स बिगिन, लेट्स प्ले. आनंद गोपाळ सज्ज आहेत स्ट्राईकवर. ऋषिकेश मगर यांचा पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने 10 ते 12 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू चांगला ब्रेक आणि त्याला मात्र खूप चांगल्या पद्धतीने रीड केलं. आनंद गोपाळच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले जात आहेत आणि गोलंदाज ऋषिकेश मगरचं भव्य स्वागत या MPL 4 धावांसोबत. थोडंसं वाटलं नव्हतं कारण ज्या प्रकारे 4 षटकांचा खेळ झाला होता धावसंख्या अगदी थोडी होती. त्याच्यानंतर मात्र 2 षटकांच्या खेळापर्यंत 48-47 धावापर्यंत मार्गस्थ झाले. त्याच्यामुळे एक समाधानकारक स्कोर म्हणावा लागेल. एक फायटिंग स्कोर उभारण्याची गरज सुद्धा होती. पहिला चेंडू बराच आखूड टप्प्याचा होता. पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीचा चेंडू, परंतु टप्पा पडल्यानंतर या वेळेला बॉल थोडासा खाली राहिला. पहिल्या बॉलवर चांगला बाउन्स मिळाला. खेळपट्टी आपण जर पाहिलं तर लाल मातीची आहे आणि लाल मातीच्या खेळपट्टीवरती हा नेहमीच एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स जो आहे तो आपल्याला पाहायला मिळालाय. त्यामुळे कधी बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेईल, कधी खाली राहील हे सांगणं थोडंसं कठीण आहे या खेळपट्टीवरती. जसं आपण नुकतंच इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं की या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची पहिल्या पर्वात खेळल्या कारणानं बऱ्याच खेळाडूंना जवळची ओळख आहे आणि त्यामुळे या मैदानावरती कसं खेळायचं, काय रणनीती आखायची, कशी बॅटिंग घ्यायची, कधी फिल्डिंग घ्यायची, हे सर्व काही खेळाडूंना माहिती आहे आणि त्यानुसारच हा खेळ पुढील 3 दिवस चालणार आहे. दुसऱ्या चेंडूपर्यंत आता बघू शकतो आपण 5 धावा तर झाल्या. त्याचा पुढच्या 3 चेंडू मला वाटतं 4 चेंडूवर पण अटॅकच करतील कारण जो पहिल्या चेंडूवरचा जो स्टान्स होता तो मात्र आता आनंदकडे आलेला होता. बघूया आता दुसऱ्या बाजूने अमित पालवे कशा पद्धतीने सुरुवात करतायत. आपल्या वैयक्तिक धावांचं खातं कसं ते उघडतायत. आनंद गोपाळने तर सुरुवात चौकाराने केली, आपले इरादे स्पष्ट केलेत. या वेळेला मात्र थोडंसं जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. अपील करतायत परंतु अपील पंचांनी मात्र फेटाळून लावलेली दिसते. आनंद गोपाळने मात्र आपण कव्हरला चेंडू खेळला होता. हा मात्र चेंडू लेग साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. पाहावं लागेल आता पुढच्या चेंडूवर अमित पालवे मला वाटतं त्याच दिशेमध्ये मात्र आता टार्गेट होईल कारण हवा त्याच बाजूला आता सर्व करायला लागली आणि गोलंदाजाला लाईन लेंथ चेंज करायची गरज पडते. ओहो, या वेळेला एक स्लोअर वन डिलिव्हरी, गतीमध्ये खूप जबरदस्त असं इम्प्रोव्हाइजमेंट, एक खूप चांगलं व्हेरिएशन त्यांनी दाखवलं आणि याची गरज सुद्धा आहे. प्रत्येक बॉल हा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचा जर हाताळाल तरच तुम्हाला गोलंदाजीमध्ये यश मिळू शकेल. मग तुम्हाला बाउन्सर करता आला पाहिजे, तुम्हाला यॉर्कर करता आला पाहिजे, तुम्हाला एक स्लोअर वन हाताळता आला पाहिजे, एक फास्टर वन हाताळता आला. प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीचे क्रिकेटमध्ये जे बॉल आहेत ते हाताळण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही एक यशस्वी गोलंदाज बनू शकता. पहिल्या चेंडूवर एका चौकारानंतर मात्र गोलंदाजाने स्वतःमध्ये सुधारणा केली. त्याच्यानंतर आता हे आपल्याला डॉट बॉल दिसत आहेत. थोडंसं कुठेतरी जो ॲव्हरेज होता, जो कव्हर अप होता तो मात्र आता गोलंदाज करताना दिसतोय. आता पुढच्या चेंडूवर असंच काहीतरी मला वाटतं नवीन काहीतरी नाविन्यपूर्ण पाहायला नक्कीच मिळेल. आणि गोलंदाजाने सुद्धा दाखवून दिलं, अगर मगर नाही मेरा नाम है ऋषिकेश मगर. या वेळेला मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला. फुलटॉस होता पण हवा तसा फायदा नाही उचलता आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. किशोर कुमार काटवटे साहेब मात्र नो बॉलचा इशारा तिकडे पंच आम्हाला कळवतायत. येस, अतिरिक्त धाव मिळते सर या एक्स्ट्रा रन. एकतर तुम्ही धावा इतक्या बनवलेल्या नाहीयेत आणि त्यामध्ये जर अशा एक्स्ट्रा खर्च कराल तर त्या किती फायदेशीर ठरतील फलंदाजी करणाऱ्या टीमला. आणि समोर जर आनंद गोपाळासारखा जर फलंदाज असेल त्याला लांब ठेवण्याचा प्रयत्न चालू होता गोलंदाजाचा, परंतु मात्र आता अपयशी ठरलाय. आनंद गोपाळ आल्याने फ्री हिटचा इशारा दिलाय. नक्कीच अटॅक होणार आहे कारण माहिती आहे आनंद गोपाळाची जी फलंदाजी आहे. आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग सुद्धा गोलंदाजाला दिली गेली आहे. त्याच्यामुळे आता बाउन्सरला कुठेतरी मात्र चाप बसलाय. बघावं लागेल आनंद गोपाळकडून कुठल्या प्रकारची फटकेबाजी मात्र करण्यात येते. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक करायचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतः मात्र ऋषिकेश त्या ठिकाणी आणि डायरेक्ट हिट. हो, जबरदस्त थ्रो पाहायला मिळाला ऋषिकेश मगर यांचा. आणि अशा पद्धतीने मात्र हा पहिला धक्का लागेल, पहिला ब्रेक थ्रू मात्र आपल्या टीमला मिळवून दिलाय ऋषिकेश मगरने. अमित पालवे बॅक टू दी डगआउट.
वर कंट्रोल मिळवणं आणि चांगला थ्रो करणं किती महत्वपूर्ण राहील, की अशी सुरुवात या ओव्हरमध्ये करून दिली गेलेली आपल्याला बघायला मिळते. एक यापूर्वी- चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ऋषिकेश मगर यांचं. कारण आपण यापूर्वीच्या थोडंसं बघितलं होतं, थोडंसं मला असं वाटतं तो जो क्रीस आहे तो थोडासा लांब आहे, त्याच्यामुळे आपण प्रत्येक मॅचच्या नंतर प्रत्येक ओव्हर नंतर पाणी मागवण्यात येते फलंदाजांकडून, त्याच्यामुळे तेवढं परत पाठी येणं तेवढं मात्र ते परतीचे दोर कापले गेले होते आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेव्हा मगरने जेव्हा तो चेंडू पकडला आणि त्याच्यानंतर जो चांगला थ्रो होता, परफेक्ट होता, तो अगदी एकदम निशाण्यावर होता आणि परिणामस्वरूपी बघितलं तर आपण खेळाडूला बाहेर जावं लागलं. अमित पालवेला माघारी परतावं लागतंय आणि महेश जाधव येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. बघूया आता काय घडणार, काय बिघडणार. एक माफक धावसंख्या तर आहे तसं बघायला गेलं तर, कारण 6 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये जसं आपण पाहिलं की 50+ स्कोर तिकडे बनला गेला होता आणि जवळपास एक नाही म्हटलं तरी 60 धावांचा आकडा तिकडे टच केला गेला होता. पण या वेळेला मात्र एक छोटीशी धावसंख्या म्हणावी लागेल. ऍटलिस्ट 50च्या पलीकडे तरी तुम्हाला गाठावं लागेल लक्ष, तरच तुम्ही ते जिंकू शकाल. पण चांगल्या गोलंदाजीच्याही जीवावर बऱ्याचदा मॅचेस जिंकल्या जाऊ शकतात, हे पण आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे. भलेही लो स्कोरिंग मॅच आहे, आपण नेहमी म्हणतो की क्रिकेटच्या पटलावरती कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. मग ती हाय स्कोरिंग मॅच असो तीही तुम्ही जिंकू शकता, किंवा ती लो स्कोरिंग मॅच असो चांगल्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जीवावर तीही मॅच तुम्ही जिंकू शकता. पण ही मॅच तशीच होण्याची शक्यता आहे, कारण जेव्हा जेव्हा आपण लो स्कोरिंग जेव्हा टोटल चेस करत असतो तेव्हा मात्र गोलंदाजी तेवढीच तीक्ष्ण पद्धतीने केली जाते, कुठल्याही प्रकारचे हलगर्जीपणा केला जात नाही. त्याचं आपण उदाहरण पहिल्या षटकातच बघतोय, कारण एक खेळाडू बाद झाला आणि धावसंख्या पहिल्या चेंडूच्या चौकारानंतर मात्र कुठेतरी ब्रेक लागलाय तिला. बघा पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर त्यानंतरच्या 5 चेंडूंवरती फक्त 5 धावा आल्या. टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर 1 गडी बाद, 9 धावा धावफलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही नाही म्हटलं तरी आपण 39 धावांचा पाठलाग करणं बाकी आहे. चेंडू शिल्लक राहिले 30 धावा गरजेचे आहेत 39. विजय कुमार कराळे आलेत बॉलिंगसाठी. बॅटिंगमध्ये थोडासा फाईट केलं, संघर्ष केला. थोडासा डीप मिड विकेटच्या दिशेमध्ये चेंडू तटवलाय, तिथे थोडासा फंबल बघायला मिळतोय आपल्याला. 1 धाव मात्र तिकडे पूर्ण केली आपलं. धावसंख्येत मात्र होते ते 1 ने वाढ. ज्या प्रकारे विजय कराळेंची गोलंदाजी आहे, नक्कीच त्यांना दोन षटकासाठी त्यांना आमंत्रित केले जाईल आणि ते ठरेल ह्या षटकावर की त्यांना कुठल्या नंबरचं षटक दिलं जातंय. जर गडी बाद झाले तर नक्कीच त्यांना आमंत्रित केले जाईल. पहिला चेंडू मात्र तेवढाच मुस्तैदी जसं मगाशी ओमकारने म्हटलं की अनंत बावकरला थोडीशी लवकर जर गोलंदाजी दिली असती तर कुठेतरी धावसंख्येचा आकडा काहीसा वेगळा असू शकला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. या वेळेला मात्र इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, बॉल मात्र पॉइंटच्या डोक्यावरून पाठीमागे चाललाय. बॉलचा पाठलाग तिकडे केला जातोय. अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत बॉलवरची नजर काही हटू दिली नाही आणि तिथपर्यंत पोहोचले, बॉलला अडवलं, बॉलची फेक केली. तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा दुहेरी धावेची भर धावफलकावरती पाडून दिली ती आनंद गोपाळने. कारण चौकाराच्या दिशेने हा चेंडू मार्गक्रमण करत होता, परंतु या 2 धावा मात्र तिकडे वाचवल्यात. खेळाडूचं खरंच कौतुक करावं लागेल, जो पॉइंटला खेळाडू होता त्याचं. परंतु मात्र आनंद गोपाळला आपण जास्त वेळ थांबवू शकत नाही, कारण जेव्हा फलंदाजीच्या फॉर्मात येतो तर मात्र कुठलाही गोलंदाज असो त्याच्यावर मात्र तेवढाच प्रहार कडक करण्यात येतो. नाही, आनंद गोपाळ हा MPL चा टेंबा बहुमा म्हणून सुद्धा ओळखला जाऊ शकतो. एक चांगला खेळाडू आहे बघा. पुन्हा एकदा मात्र क्लासिकल अंदाजाने खेळले गेलेल्या फटक्यावरती बघूया किती धावा येत आहेत. मला वाटतं हा चौकार नक्कीच असणार आहे. धावसंख्येच्या आकड्यात बदल घडेल. चेंडू जातोय सीमारेषा पार, रन मिळतील 4 आणि येतोय हा खणखणीत MPL चौकार. आनंदा पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या. या ओव्हरमध्ये सुद्धा एक चौकार आनंदाच्या बॅटमधून आलाय. इनसाइड आउट, पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या बाहेर. या वेळेला मात्र चिप करायचा प्रयत्न तिकडे केला गेला. गलीमध्ये फिल्डर आहेत. या वेळेला थोडासा संयम दाखवला. जे पहिल्या षटकामध्ये झालं होतं तेच मात्र नक्की करायला पाहिजे. थोडंसं मात्र आनंदला बॅटिंग पासून लांब ठेवायला पाहिजे. हेच मला असं वाटतंय, सध्याचं गणित हेच असायला पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे आनंदचा फॉर्म जर आला तर नक्कीच एक षटका अगोदरही तो मॅच संपवू शकतो. टोटल एवढं काही मोठं नाहीये. पुढचा बॉल या वेळेला मात्र बरोबर यॉर्कर केला होता विजय कुमार कराळे यांच्या बॅटमधून. मात्र आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी त्यांनी फाईट केली बॅटिंगमध्ये. ज्या वेळेला ते मैदानावरती होते थोडासा संघर्ष केला. आणि आपण नेहमी म्हणतो की जब तक ना पडे पत्थर के घाव हतोडे पर, या ठिकाणी आपण जर तसं म्हणतो की संघर्ष करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी मात्र एक लक्ष केंद्रित करावं लागतं. सगळ्यांना बिना अपेक्षा आहे संघर्ष कोई महान नहीं होता और जब तक ना पड़े हथौड़े के घाव पत्थर पर, पत्थर भी भगवान नहीं होता.
बरोबर मोहर आहे, कारण आपल्याला माहिती आहे विजय कराड्यांच्या चेंडूवर मात्र विकेट येणं फार महत्वाचं आहे. विकेटची गरज आहे, परंतु आनंद गोपाळ इतक्या सहजासहजी विकेट देणार नाही आहेत. एक महारत आहे या खेळाडूकडे. जबरदस्त स्ट्रोक इम्प्रोवाइज केलाय. पुन्हा एकदा मात्र हाफ ट्रॅकर चेंडूला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईन. खेळण्याची आणि मग ते 2-3 दिवस जी काही स्पर्धेचे दिवस असतात तर त्या स्पर्धेच्या वेळेत फक्त हे खेळाडू खेळत असतात आणि त्यामुळे वारंवार त्यांना पाण्याची गरज लागत असावी. तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटतंय बरोबर आहे, कारण मगाशीच मी सांगितलं होतं थोडंसं मी जेव्हा आपण त्या पिचच्या जवळ गेलो होतो, जेव्हा सुरुवातीला जेव्हा उद्घाटन समारंभ होता, मला असं वाटत थोडंसं पिच लांब आहे आणि ज्या ज्या गोष्टी आपण बघता त्याचं डायमेन्शन ओव्हल डायमेन्शन आहे. ज्या वेळेला चेंडू मात्र कव्हर आणि पॉईंटच्या दिशेमध्ये होत्या तर 2 किंवा 3 धावा येतात तेव्हा मात्र खेळाडू दमलेला दिसतो आपल्याला. आता तसंच होताना दिसतंय. आनंद गोपाळ सारखा एक चांगला खेळाडू आहे जिथे आपण त्याच्या बॅटमधून ज्या पद्धतीने धावा येताना बघतोय. मला वाटतं विजयाची माळ हाच खेळाडू आपल्या टीमच्या गळ्यामध्ये घालू शकेल असं मला तरी वाटतंय. विजय कराळे सारख्या प्रमुख गोलंदाजांवर जर अटॅक करण्याची ताकद त्याच्यात असेल तर नक्कीच ते होऊ शकतं, परंतु पाहावं लागेल आता कुठल्या गोलंदाजांवर ही जबाबदारी दिली जाते. संभाजी आलेत बॉलिंगसाठी. जर्सी नंबर 03 तिसरं षटक हाताळण्यासाठी. बरोबर जर्सी नंबर 3 लाच तिसरी ओव्हर सोपवली आहे. बघूया आता संभाजी आपल्या टीमसाठी काय करतोय. 22 रन्स ऑन दी बोर्ड. 22 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 ओव्हरची समाप्ती. 1 गडी बाद. 11ची सरासरी धावफलकावरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर अप्परकटचा फटका पाहायला मिळतोय. डीप पॉइंटला फिल्डर जरी असले तरी बॉल मात्र काही थांबणार नाहीये. निघून जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स. 4 धावा. MPL चौकार. दोन्ही फलंदाज आता मात्र थांबायला तयार नाही आहेत, कारण त्याचा कॉन्फिडन्स मात्र तिकडे वाढलाय आपल्याला दिसतोय. ज्यानंतर आनंद गोपाळने जसं चौकार ठोकले त्याच्यामुळे आता मात्र कॉन्फिडन्स वाढलाय. एक कव्हर पॉईंटच्या दिशेमध्ये एक चौकार आलाय. 4 धावसंख्येने आणखी धावसंख्या पुढे सरकते. काय फलंदाजी बघताय दोघांकडून अप्रतिम. एक विकेट गेल्यानंतर स्वतःला सावरले दोघांनी. धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकायला लागले. पार्टनरशिप बिल्ड करायची गरज आहे. आफ्टर ऑल क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन. क्रिकेट हा एक आकडेमोडीचा खेळ आहे. तसं बघायला गेलं तर ही आकडेमोड जर व्यवस्थित तुम्ही केलात म्हणजे प्रत्येक वेळेला आक्रमक होऊन क्रिकेटमध्ये चालत नाही. काही वेळेला सेन्सिबल क्रिकेट सुद्धा तुम्हाला खेळावं लागतं आणि स्पेशली विकेट वाचवून क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं. ज्या वेळेला मात्र टीमला धावांची गरज असते, भागीदारीची गरज असते. एकमेकांना साथ देऊन 1-1 धावा 2-2 धावा जमवल्यात तरी हरकत नाही, पण क्रिकेटच्या पटलावरती प्रत्येक बॉलवर रन येणं हे खूप महत्वाचं मानलं जातं. पहिल्या चेंडूवर चौकारानंतर आपण बघता 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्याच थोडंसं मॉरल डाऊन केलंय गोलंदाजाचा. त्याच्यानंतर आपण समोर येताना बघता आता आनंद गोपाळ मात्र तिथे प्रयत्न करतोय का पाहूया. पुढचा चेंडू संभाजीचा मार्गस्थ होतोय. या वेळेला मात्र हात खोलले आहेत. हवाई 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 सफरवर चेंडूला पाठवून दिलंय. मला वाटतं बोर्डिंग पास हातातच होता, फक्त फ्लाईट मध्ये बसवायचं होतं आणि मग टेक ऑफ करायचं होतं. तेच केलं या वेळेला आनंद गोपाळने. अगदी हवाई यात्रेवरती बॉलला पाठवून दिलं आणि चेंडू मात्र सरळ जातोय. हवा के साथ साथ घटा के संग संग सीमारेषा पार. येतोय षटकार. आणि आपण बघता आनंद गोपाळ फॉर्मात आलाय. मगाशीच तेवढं घातक ठरतोय आता गोलंदाजी संघाला. ज्या प्रकारचे चेंडू टाकताय प्रत्येक चेंडूवर प्रहार केला जातोय. संभाजीचा पुढचा चेंडू, चेंडू क्रमांक 4. या वेळेला मात्र खोलात टाकलेला चेंडू त्याला मात्र सन्मान दिला. चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवा. हा क्रिकेटचा एक बहुमूल्य भाग आहे आणि तो मात्र कुठेतरी जर तुम्ही समजला तर क्रिकेटमध्ये तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. आपण बघितलं जसं तू रोशन सांगितलं होतं की प्रत्येक चेंडूवर प्रहार करणं गरजेचं नाहीये. ज्या ज्या वेळेला सन्मान दिला पाहिजे त्या त्या चेंडूला मात्र सन्मान दिला पाहिजे, कारण मौका सभी को मिळतंय. आपल्याला दिसतंय. पाहूया संभाजी काय करतोय. विकेटची आवश्यकता मात्र आता नितांत आवश्यकता. नाही, विकेटची गरज आहे. ही भागीदारी तुम्हाला तोडावी लागेल, फोडावी लागेल. ही जोडी जर तुम्ही तोडू शकलात नाही तर ही मॅच तुमच्या हातातून निघून जाईल. पुन्हा एकदा मात्र थर्डमॅन बाउंड्री लाईन वरती मात्र संघर्ष करताना पूर्णतः पाठलाग केला. खेळाडूचं एफर्ट्स खूप महत्वाचं होतं
त्यांनी एफर्ट जे लावले त्याचं मात्र कौतुक करावं लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी हार मानली नाही. अगदी शेवटपर्यंत बाउंड्री पर्यंत बॉल जाईपर्यंत तो बॉलच्या मागे धावला, पण बॉलला काही अडवू शकला नाही. पण या एफर्ट्सला मात्र सलाम आहे. 4 धावांची भर पडते धावफलकावरती. धावसंख्येचा आकडा मात्र या चौकारासोबत जाऊन पोहोचेल तो 37 धावांवरती. संपूर्ण समर्पण घालीन लोट अंगण वंदिन चरण आपण ज्याला म्हणतो तसं मात्र थर्डमॅनचा जो खेळाडू होता पाठलाग केला होता, पण कुठेतरी मिस बॅलन्स झाला. तर मगाशी सांगितलं थोडंसं म्हणजे रेग्युलर नसल्यामुळे कदाचित ते झालं असावं. या वेळेला मात्र खेळायचं होतं ऑफ साईडला, पण बॉल जातोय मिड ऑनच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेची भर पडेल. 38 धावा धावफलकावरती आपल्याला 39 धावा, माफ करा चुकीची दुरुस्ती या ठिकाणी केली जाते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 13ची सरासरी स्कोरबोर्ड वरती 39 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 9 धावांची गरज. म्हणजे बऱ्याचदा आपण क्रिकेटमध्ये बघतो की चेंडू निम्मे असतात, धावा दुप्पट गरजेचे असतात, पण इथे तसं नाहीये. ते उलट समीकरण आहे. 18 चेंडू हातामध्ये म्हणजे दुप्पट चेंडू हातामध्ये आणि निम्म्या धावांची गरज आहे. म्हणजे थोडा आहे थोडी की जरूरत आहे असं म्हणावं लागेल. कारण आपल्याला माहिती आहे तोरणा संघाचा जर आनंदी गोपाळ जर एवढा फॉर्मात असेल, समोरच्या आता जे येणारे जे संघ असेल त्यांच्या मनात मात्र धास्ती निर्माण झाली असेल. कारण जर आपण पहिल्यांदाच आता झालेल्या 3 सामन्यांमध्ये पहिल्यांदाच फलंदाज असा बघतो जो फॉर्मात आलाय. फ्लाईट मोड त्याने ऑन केला अगोदरच. नाही 360 डिग्री मध्ये बॅटिंग करतोय आनंदगडे. जिकडे तिकडे चोहीकडे असे फटके मात्र आनंदच्या बॅटमधून येताना सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत. आपल्या टीमच्या विजयासाठी मात्र पूर्णतः सर्वस्व पणाला लावले या दोन्ही फलंदाजांनी, परंतु गोलंदाज या ठिकाणी थोडासा संघर्ष करतायत. किशोर कुमार काटवडे साहेबांच्या हातामध्ये ही 4थी ओव्हर. या वेळेला मात्र आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर आहेत. असं वाटलं होतं की चौकार येतोय की काय, पण क्षेत्ररक्षण आता मात्र सर्वत्र विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावेवर समाधानी राहावं लागेल. पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट केली आहे. 40 धावा टीमच्या पूर्ण होत आहेत. 8 धावांची गरज आहे. 17 चेंडू शिल्लक राहिलेत. एक क्वालिटी क्रिकेट या 4-3 दिवसांमध्ये आपल्याला चौथ्या पर्वामध्ये बघायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र थोडंसं जास्त शफल झाले. थोडासा अर्ली स्ट्रोक खेळला आणि त्यामुळे शरीरचा विध घेत बॉल मात्र स्लिपच्या दिशेला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. रन मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू येतोय बऱ्याच वेळानंतर. किशोर कुमार काटवटे साहेब आज पूर्ण तयारीनिशी मैदानावरती उतरले होते, पण बॅटिंग मधून काही खास धावा बनल्या नाहीत. मला वाटतं अजून 10-15 धावा जर आल्या असते या मॅच मध्ये चांगली फाईट होऊ शकली असती. 48 धावा काही मोठ्या धावा नाहीयेत आणि या वेळेला पुन्हा एकदा मात्र आनंद या ठिकाणी आपले हात खोलतोय आणि बॉलला पाठवतोय फाईन लेग सीमा पार. रन मिळतील 4 आणि येतोय हा आणखीन एक दर्जेदार MPL चौकार. 4वर 4, 44 धावा धावफलकावरती. फक्त आता 4 धावांची गरज आहे. आनंद वैयक्तिक 12 चेंडूत 29 धावांवरती बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील सामन्याचा टॉस जो आहे तो रायगड संघाने जिंकलाय आणि प्रथमतः बॅटिंग आम्ही करू असा मात्र निर्णय त्यांनी आम्हाला सांगितलाय. तर विनंती असेल दुसऱ्या बाजूने पन्हाळा टीम ही मॅच जशी संपेल आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. पुन्हा एकदा मात्र पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न आहे. बघूया मात्र बॉल कुठे जातोय. बॉल सरळ गेलाय सीमारेषेच्या बाहेर आणि अशा पद्धतीने मात्र आनंद गोपाळ या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो ठरलाय. जबरदस्त बॅटिंग केली आनंद गोपाळने आणि या मॅच वरती मात्र आपलं अधिराज्य गाजवलं, आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय ते किल्ले तोरणा या संघाने. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम किल्ले तोरणा अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक किल्ले अजिंक्य तारा. आज मात्र कुठेतरी मागील 3 वर्षाचा जो इतिहास आहे तो पुसण्याचं काम या पहिल्या मॅच मध्ये मात्र किल्ले तोरणानं केलंय. जबरदस्त बॅटिंग. बॅटिंग आवडली असेल, आजचा दिवसभरातला त्याचा अष्टपैलू कामगिरीचा हा खेळ आवडला असेल